आणि त्याचे काही डिसीज बेस्ड. तर मेज त्याचं बॉटनिकल नेम आहे झियामेज, फॅमिली ग्रॅमिनी. तसं सब फॅमिली माहिती तुम्हाला पोएसी. ओरिजिन आहे त्याचं अमेरिका अँड मेक्सिको आणि ते इंडियामध्ये इंट्रोड्यूस झालं पोर्तुगीज थ्रू. तसंच मेजला जसं की तुम्ही बघता की त्याचं ओरिजिन अमेरिका आहे, तसंच त्याला मेजला बॅकबोन ऑफ अमेरिका सुद्धा म्हणतात. ओके, तर आपण ती जॉग्राफी बघू. USA हॅज अ लार्जेस्ट एरिया फॉलोइंग ब्राझील, मेक्सिको, इंडिया अँड चायना. जसं ओरिजिन त्याचं USA आहे किंवा अमेरिका आहे, तर त्याचा जास्तीत जास्त एरिया हा USA मध्येच असतो. जसं त्याच्या पाठोपाठ ब्राझील, मेक्सिको, इंडिया आणि चायनामध्ये. सगळ्या सिरियलमध्ये मेजचा हा पहिला क्रमांक लागतो प्रोडक्शन मध्ये, वर्ल्ड मध्ये. ओके, जसं आपण बघितलं होतं की राईसचा प्रोडक्शन मध्ये म्हणजे इंडियामध्ये आपण जर बघितलं तर प्रोडक्शन मध्ये राईसचा पहिला लागतो आणि एरियामध्ये सेकंड लागतो. तसं मेजचा इन द वर्ल्ड बघितला आपण तर मेजचा हा पहिला क्रमांक लागतो किंवा मेज रँक फर्स्ट इन द प्रोडक्शन. तसं इन इंडिया मेजर ग्रोविंग स्टेट आहे त्याचे UP, बिहार, MP, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र एवढ्या स्टेटमध्ये मेजचं कल्टिवेशन घेतलं जातं. तसंच महाराष्ट्रातल्या काही डिस्ट्रिक्ट मध्ये जसं की सोलापूर, पुणे, धुळे, उस्मानाबाद, औरंगाबाद, सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर ह्या डिस्ट्रिक्ट मध्ये मेजचं कल्टिवेशन घेतलं जातं. नंतर आपण त्याची इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स बघू. मेज इज इम्पॉर्टंट फॉडर क्रॉप फॉर लाईव्हस्टॉक इन इंडिया. तसंच आपण त्याचं म्हणजे ग्रेन प्रोडक्शन घेतो तसंच त्याचं लाईव्हस्टॉक प्रोडक्शन म्हणून सुद्धा एक त्याची पॉप्युलर व्हेरायटी आहे जसे की आफ्रिकन टॉल. आपण नंतर बघूच त्याच्या व्हेरायटीज मध्ये. ती व्हेरायटी आहे ती खूप पॉप्युलर आहे आणि बेस्ट आहे त्याच्यासाठी फॉडरसाठी. जसं आपण ग्रेनसाठी मेजचं कल्टिवेशन घेतो तसंच फॉडरसाठी सुद्धा घेतो. जसं आपण बघितलं होतं की सरगमचं सुद्धा आपण फॉडर म्हणून कल्टिवेशन घेतो. त्यानंतर त्याचं काही इम्पॉर्टन्स आहे जसं की रोटी मेकिंग, रोस्टेड कॉप्स आणि पॉपकॉर्न ह्या गोष्टी सगळ्या तुम्हाला माहिती आहे. त्यासाठी त्याचा पॉपकॉर्न, रोस्टेड रोटी हे सगळे मेज पासून तयार करतात. त्याच्यानंतर त्या स्टार्च इंडस्ट्रीमध्ये सुद्धा यूज होतो मेजचा. इन द लाईव्हस्टॉक मार्केट मेज इज युज्ड इन पोल्ट्री, बीफ अँड पर्क इंडस्ट्री. जसं आपण मोस्ट ऑफ द सिरियल बघितलेच होते जसं की पहिला आपण बघितलं होतं स्वर्गम, नंतर आपलं बाजरा, नंतर राईस आणि आता मेज. पोल्ट्रीमध्ये मोस्ट ऑफ द सिरियलचा यूज होतो जसं की आपण जे इन्फिरियर सीड असतात आपण बघितलं होतं ना, जसं की राईसचे इन्फिरियर सीड आपण जेव्हा ते कलेक्ट करतो किंवा आपण आयडियल सीड जे काढतो सोईंगसाठी उरलेले सीड जे असतात ते आपण म्हणजे त्याचा काही यूज म्हणून आपण ते पोल्ट्रीसाठी किंवा कोंबड्यांना वगैरे खाण्यासाठी त्याचा उपयोग करतो. तसंच मेजचा सुद्धा करतात. स्टेम्स अँड फॉलेज आर युज फॉर ग्रीन चॉप, हे आणि सिलेज. हे आणि सिलेज म्हणजे काय हे तुम्हाला नव्याने सांगायची गरज मला नाही वाटत आता आहे म्हणून. आणि फक्त एक याच्यामध्ये इम्पॉर्टंट गोष्ट आहे की हे आणि सिलेजाची सिल्की स्टेज मध्ये. सिल्की स्टेज नथिंग बट द सिल्क इज वन ऑफ द पार्ट ऑफ मेज क्रॉप असं म्हणू शकता. सिल्क आणि तसाल तुम्हाला मी सांगितलं होतं मागे काहीतरी आपलं पॉईंट निघाला होता तेव्हा. सिल्क आणि तसाल हे दोन मेजचे म्हणजे रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. त्यामध्ये सिल्क हा फिमेल फ्लावर म्हणतात सिल्कला आणि तसालला मेल फ्लावर म्हणतात. जसं की सिल्की स्टेज मध्ये म्हणजे फिमेल फ्लावर जेव्हा येतं त्या स्टेजमध्ये त्याचे फॉलिएज हे ग्रीन चॉप किंवा हे सिलेज म्हणून आपण यूज करतो त्याचा. तसंच ते त्याच्यामध्ये 70% कार्बोहायड्रेट आहे, 10% प्रोटीन आणि 4% ऑइल आहे. तसंच व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई हे सुद्धा रिच आहे इन मेज. तसंच ते बायोडिझेल साठी सुद्धा यूज होतो. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज मिरॅकल क्रॉप. हे पॉईंट लक्षात ठेवा. तुम्हाला मी प्रत्येक क्रॉप मध्ये काय असे पॉईंट सांगितले की ते तुम्हाला हे लक्षात ठेवायचे. जसं की मेज मध्ये आहे मिरॅकल क्रॉप. जसं आपण स्वर्गम मध्ये बघितलं होतं, स्वर्गमला परत काय म्हणतात, ग्रेट मिलेट. तसंच बाजऱ्याला पर मिलेट. तसं बाजऱ्यामध्ये आपण इर्कोटॉक्सिन बघितला होता. ओके, स्वर्गम मध्ये एससीएन बघितला होता, हायड्रोजन सायनाइड किंवा हायड्रोसायनिक ऍसिड. तसाच मेज म्हणजे लक्षात ठेवायचा पॉईंट किंवा पॉईंट टू बी रिमेंबर म्हणू शकता तुम्ही त्याला. ते म्हणजे मेजला मिरॅकल क्रॉप म्हणतात. ते का म्हणतात, इट हॅव्हिंग हाय यील्ड पोटेन्शियल दॅन अदर सिरियल्स. ओके, तसंच त्याला क्वीन ऑफ सिरियल सुद्धा म्हणतात. किंग ऑफ सिरियल कोण आहे, जसं मेज की क्वीन ऑफ सिरियल्स आहे तसं किंग ऑफ सिरियल कोण आहे, कुठल्या सिरियल्सला किंग ऑफ सिरियल्स म्हणतात, बोला. आवाज येतोय, आवाज येत नाही का? येतोय मॅम. हा, मग किंग ऑफ सिरियल कशाला म्हणतात माहिती आहे का तुम्हाला? व्हीटला म्हणतात किंग ऑफ सिरियल. काय काय म्हटली?
कॉर्न नाही, कॉर्न म्हणजेच मेज. ओके, किंग ऑफ सिरियल बीट आहे, लक्षात ठेवा. बॉटनिकल डिस्क्रिप्शन बघू आपण त्याचं. हे अॅन्युअल प्लांट आहे विथ 10 पेअर्स ऑफ क्रोमोझोम, म्हणजे त्याचा क्रोमोझोम नंबर 20 आहे. 10 पेअर्स लक्षात घ्या. 10 पेअर्स म्हणजे 10 पेअर्स म्हणजे एक म्हणजे कपल असते किंवा जोडी असते, आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे 2n = 20, n = 10, म्हणजे 2n = 20. आपण नेहमी क्रोमोझोम नंबर हे पेअर्स मध्ये सांगतो. 10 पेअर्स म्हणजे 20. ओके, म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की मेजचा क्रोमोझोम नंबर हा 20 आहे. त्याची रूट सिस्टीम फायब्रस आहे. फायब्रस रूट सिस्टीम म्हणजे काय हे पण तुम्हाला माहिती आहे. सेमी सिलेंड्रिकल विथ 3 to 4 मीटर हाईट आणि अल्टरनेट रोज. असं कोणी आहे का जे मागच्या आणि त्याच्या मागच्या लेक्चर मध्ये पण अब्सेंट होतं? जसं की तुम्हाला 2-3 लेक्चर होऊन पण फायब्रस रूट सिस्टीम म्हणजे काय असं मागच्या वेळेस एक जण होतं की जिला माहित नव्हतं. असं रिझन होतं की ती अब्सेंट होती. असं कोणी आहे का आजच्या लेक्चर मध्ये पण यांना माहित नाही फायब्रस रूट सिस्टीम? माहिती आहे का सगळ्यांना? कुणाला माहित नसेल तर सांगा. मला माहित नाही मॅडम. तू होता का मागच्या लेक्चरला? नाही, 2 दिवस नव्हतो, 2 लेक्चरला नव्हतो मी. का बरं नव्हता? एक दिवस कॉलेजवर गेलो होतो, माझं सर्टिफिकेट आणायचे. मी काल लेक्चर तर जरा कुठून पण करू शकता ना रे तुम्ही. तुम्हाला का फिजिकली थोडी तर प्रेझेंट राहायचं, ऑनलाईन करू शकता ना कुठून पण. एक दिवस लेक्चर असतं आपल्या आठवड्यातून, तेवढं पण करणं होत नाही का तुमच्याकडनं? बरं सांगा, ज्यांना माहिती त्यांनी सांगा त्याला फायब्रस रूट सिस्टीम म्हणजे काय. हॅलो सांगा. रितेश कोरे आहे का आज लेक्चर मध्ये? रितेश कोरे आहे का? आज पण अब्सेंट आहे का? प्रीतम कांबोजे, वैष्णवी कासे, कुणीच नाहीये का? म्हणजे रॅन्डमली मी त्यांचे नाव घेते ते लेक्चर मध्ये नाहीच आहेत का? मला बघावं लागेल मग. आहे का वैष्णवी? येस मॅम. सांग मग फायब्रस रूट सिस्टीम म्हणजे काय त्याला. त्या रूटची मुळं खूप खोलवर नाही जात. आणि आणखी त्याला जास्त ब्रांचेस नसतात. फायब्रस रूट सिस्टीम म्हणजे अशी, म्हणजे फायबर मधून लक्षात ठेवा की सपोज त्याला आपण धागे म्हणू शकतो किंवा त्याला जास्त ब्रांचेस असतात आणि ते जास्त खोलवर जात नाही. दुसरी असते टॅप रूट सिस्टीम. ओके, कोण होता तो ऑप्शन होता तो ज्याने विचारलं? तो नाव काय तुझं? दिगंबर देसाई. हा, तर लक्षात घे फायब्रस रूट सिस्टीम म्हणजे अशी सिस्टीम जी म्हणजे अर्थ सरफेसच्या जास्त खोलवर जात नाही. जनरली सिरियसची फायब्रस रूट सिस्टीम असते जनरली. ओके, आणि पल्सेसची टॅप रूट सिस्टीम असते. ओके, फायब्रस रूट सिस्टीम मध्ये त्याला जास्त ब्रांचेस असतात आणि टॅप रूट सिस्टीमला ब्रांचेस नसून ते जास्त म्हणजे डीप जाते. ओके, आला लक्षात? दिगंबर कळालं का? हो. आता नेक्स्ट टाइम तुला प्रेझेंट राहा कुठेतरी असला तरी. ओके, तुला मी अनाऊन्स करेल नेक्स्ट लेक्चरला. ओके ठीक आहे. त्याचं स्टेम सिलेंड्रिकल विथ 3 to 4 मीटर हाईट आणि त्याच्यात अल्टरनेट नोड्स असतात, जसं आपण राईस मध्ये बघितले होते सेम तसेच. त्याचे लिव्हचे त्याचे हे दिले त्यांनी फिजिओलॉजिकल म्हणजे डायमेन्शन 6 to 90 सेंटीमीटर लॉंग, 5 to 7 सेंटीमीटर ब्रॉड विथ व्हाईट येलो मिडरिप. जवळपास सगळ्या सिरियलचे आपण जे बघितलं होतं पानांची डायमेन्शन जवळपास सेमच आहे, फक्त थोडी लांबी आणि रुंदी वेगळी आहे, पण जे आहे व्हाईट येलो मिडरिप आपण बघितले बहुतेक सगळ्यांची सेमच होती. तसं मी तुम्हाला सांगितलं असतं की जे सगळ्यांचे सेम पॉईंट आहेत ते तुम्हाला असं वेगळे करायची गरज नाही. फक्त जे कॉमन किंवा वेगवेगळे पॉईंट आहेत तेच तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे तुमचा अल्टरनेट स्टडी होऊन जाईल. ते सगळ्यांमध्ये कॉमनच आहे किंवा असं काही वेगळं नाहीच आहे. ते काही तुम्हाला नव्याने वाचायची का प्रत्येक क्रॉप मध्ये नवीन रटायची गरज आहे का? नाही. जे वेगवेगळे पॉईंट आहेत तेच लक्षात ठेवा तुम्ही. त्याच्या इन्शुरन्सला मी मगाशी सांगितलं तुम्हाला, इन्शुरन्स इज सेपरेटेड. मेल फ्लावर इज नोन ॲज टॅसल अँड व्हाईल फिमेल फ्लावर इज नोन ॲज कर्नर ऑर सिल्क. आपण सिल्किंग स्टेज बघितली ना. सिल्किंग स्टेजला काय करतात, हे आणि सिलेज करण्यासाठी सिल्किंग स्टेज इम्पॉर्टंट असते, म्हणजे तेव्हा हार्वेस्ट करायचं आणि त्याचे हे किंवा सिलेज म्हणून जसं आपण फॉडर म्हणून यूज करतो. ती जी कोणती स्टेज असते सिल्किंग स्टेज किंवा सिल्की स्टेज. सिल्की स्टेज म्हणजे सिल्क म्हणजे फिमेल फ्लावर आणि टॅसल म्हणजे मेल फ्लावर ऑफ मेज. तसं इट इज क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप. आपण पहिल्याच लेक्चर मध्ये बघितलं होतं क्रॉस पॉलिनेटेड. तसंच ते मोनोसियस असतं. ओके, मेज इज मोनोसियस प्लांट बघितलं होतं ना. नंतर आपण सॉइल आणि क्लायमेट बघू.
सॉइल रिक्वायरमेंट, मेज कॅन बी कल्टिवेटेड ऑन मीडियम टू हेवी सॉइल. त्याची पीएच आहे 6.5 to 8.5. मेज कॅन बी ग्रोन इन डीप अँड फर्टाईल सॉइल. त्याला थोडी डीप आणि फर्टाईल सॉइल लागते. मेज कॅन ग्रो सँडी लोम टू सिल्ट लोम सॉइल. ओके. त्यानंतर वॉटर लॉगिंग इज हार्मफुल फॉर द क्रॉप. वॉटर लॉगिंग म्हणजे काय सांगा बरं. वॉटर लॉगिंग आणि लॉजिंग यामधला डिफरन्स सांगितला होता मी तुम्हाला. वॉटर लॉगिंग म्हणजे काय किंवा लॉजिंग म्हणजे काय, काही पण एक सांगा. वॉटर लॉगिंग म्हणजे पाणी साठून राहतं. म्हणजे साठून म्हणजे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर आहेत. म्हणजे फक्त सांगताना तुम्ही थोडं मॉडिफाईड करा. ओके. साठून ठेवता म्हणजे आपण असं नाही म्हणू शकत ना वॉटर साठून राहिलं म्हणजे वॉटर लॉग झालं. बरोबर आहे. पूर्ण पोर्स मी तुम्हाला काय सांगितलं होतं, पूर्ण जे पोर्स असतात म्हणजे पूर्ण सॅच्युरेटेड कंडिशन जेव्हा होते सॉइल मध्ये तेव्हा त्याला वॉटर लॉग कंडिशन म्हणतात. ओके. सॅच्युरेटेड म्हणजे पूर्ण जे पोर्स असतात ते पूर्ण फुलफिल होतात वॉटरने. म्हणजे अशी बिलकुल जागा नसते आता मातीमध्ये की त्यामध्ये परत पाणी ते ऍब्झॉर्ब करेल किंवा राहील. ओके. ह्या कंडिशनला म्हणजे ही कंडिशन म्हणजे वॉटर लॉगिंग. आणि लॉजिंग म्हणजे काय मग सांगितलं होतं मी, हवेने किंवा जास्त झाडाची हाईट वाढली तर झाडं पडतात, जसं की ऊसांमध्ये जास्त होतं, त्याला म्हणते वॉटर लॉजिंग. LODGING आणि ही आहे LOGGING. लक्षात ठेवा. सगळ्यांनी सांगायचा प्रयत्न करा. सगळ्यांना कळत नाहीये का काय बोलते मी तर. नेहमी एक किंवा दोघं जणच सांगता तुम्ही. मग नाव घेतली की मग 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 सांगसाल का. ठीक आहे. क्लायमेट बघू आपण त्याचं. ते ट्रॉपिकल आणि मोस्टली मेज हे इरिगेटेड क्रॉप आहे. त्यासाठी टेम्परेचर 21 ते 32 डिग्री सेल्सिअस एवढं लागतं आणि रेनफॉल 750 to 800 mm. इट इज शॉर्ट ड्युरेशनल क्रॉप. मेज इज ससेप्टेबल टू फ्रॉस्ट. फ्रॉस्ट म्हणजे थंडी म्हणू शकता तुम्ही त्याला. म्हणजे जास्त थंडीचा जास्त इफेक्ट होतो. ससेप्टेबल म्हणजे त्याला जास्त इफेक्ट होतो. जास्त थंडी असली तर मेज चांगल्या प्रकारे ग्रो होऊ शकत नाही. ओके. त्यानंतर त्याचं लँड प्रिपरेशन 15 ते 20 सेंटीमीटर डीप म्हणजे मीडियम आपण बघितलं ना अकॉर्डिंग टू क्रीडा मीडियमची रेंज काय असते 15 ते 20 सेंटीमीटर तेवढी त्याला फ्लोईंग लागते समर मध्ये. नाहीतर 12 ते 15 टन FIM. नंतर 2 ते 3 हॅरोईंग हे त्याचं लँड प्रिपरेशन. त्यानंतर सीड आणि सोईंग. जसं आपण प्रत्येक क्रॉपला सोईंग करायच्या अगोदर सीड ट्रीटमेंट केलं तसं यालाही करायचं. जसं की कॅप्टनचा आणि ॲझोटोबॅक्टर. आता सिरियल्स म्हटल्यावर ऑब्विसली त्याला ॲझोटोबॅक्टर आणि PSB ची सीड ट्रीटमेंट करावं लागेल. त्याचं हे दिलेलं आहे कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे जर कॅप्टन घेतलं तर 4 ग्रॅम. तसंच आपण थायरम सुद्धा घेऊ शकतो. हे सीडबॉर्न किंवा फंगल डिसीज सुद्धा म्हणू शकतो आपण त्यांना. थायरम आणि कॅप्टन हे फंगीसाइड आहेत. तसंच ॲझोटोबॅक्टर आणि PSB हे बायो फर्टिलायझर. याची क्वांटिटी आहे 250 ग्रॅम पर 10 kg ऑफ सीड. आणि त्याच्याने काय होतं इट विल 25% नायट्रोजन आणि फॉस्फरस काय करतो 25% यील्ड हे इन्क्रीज करतो. हा नायट्रोजन सेव्ह करतो 25% आणि फॉस्फरस काय करतो म्हणजे PSB मधून जो फॉस्फरस भेटणार आहे तो काय करतो 25% यील्ड हा इन्क्रीज करतो. आणि ॲझोटोबॅक्टर मधून काय होतं नायट्रोजन फिक्सेशन जास्त होतं. त्याने 25% नायट्रोजन आपल्याला कमी द्यावा लागतो. ओके. इट विल सेव्ह 25% नायट्रोजन म्हणजेच 25% नायट्रोजन कमी द्यावा लागेल जो आपण युरिया मधून वगैरे देणार आहे तो. तर त्याचा सोईंग टाइम आहे मे जे तिन्ही सीझन मध्ये आपण घेतो खरीप रब्बी आणि समर मध्ये. ओके. तसंच खरीप सीझनचा त्याचे मंथ आहे जून टू जुलै मध्ये सोईंग करतात. रब्बी मध्ये सप्टेंबर टू ऑक्टोबर. समर मध्ये मार्च टू एप्रिल. तिन्ही सीझन मध्ये मेजचा आपण कल्टिवेशन घेतो. त्याचे सोईंग मेथड आहे डिबलिंग आणि ड्रिलिंग. तर डिबलिंग आपण जेव्हा ग्रेन पर्पज साठी घेतो म्हणजे ग्रेन पर्पज साठी जेव्हा कल्टिवेशन करतो किंवा सोईंग करतो तेव्हा ती डिबलिंग मेथड निघतो. डिबलिंग मेथड म्हणजे काय आपण मागच्याच लेक्चर मध्ये बघितलं. डिबलिंग म्हणजे काय ड्रिलिंग म्हणजे काय. आय होप तुमचं क्लिअर असेल. तसंच जेव्हा आपण फॉडर पर्पज साठी घेतो ते ड्रिलिंग करतो. ओके. ऍज कम्पेअर टू ड्रिलिंगला आपण सीड रेट जास्त लागतो. आणि आपण बघितलं होतं की ड्रिलिंग मध्ये प्लांट टू प्लांट आणि स्पेस टू स्पेस डिस्टन्स हे मेंटेन असतं. पण ड्रिलिंग मध्ये प्लांट टू प्लांट डिस्टन्स मेंटेन असतं. मग आपण फॉडर पर्पज साठीच घेतोय. आपल्याला एवढं काही म्हणजे मेंटेन करायची गरज नाही कारण आपल्याला जास्तीत जास्त प्लांटच हवे असतात फॉडर मधले. ओके. आणि ग्रेन पर्पज साठी आपल्याला म्हणजे ग्रेन पर्पज साठी जर आपण स्विंग करत असेल तर आपलं मोठं काय असतं किंवा आपलं एम काय असतं त्याचं जास्त इल्ड आपल्याला आलं पाहिजे. तसं फॉडर मध्ये आपल्याला फक्त व्हिजिट टू ग्रोथ महत्वाची असते. म्हणून ड्रिलिंग मेथड ही फॉडर पर्पज साठी यूज करतात आणि डिबलिंग ही ग्रेन पर्पज साठी. तर त्याची स्पेसिंग आहे 60x20 आणि किंवा 75x20. प्लांट पॉप्युलेशन आहे तसं प्लांट पॉप्युलेशन म्हणजे काय किंवा ते कसं काढायचं हे आपण दुपारच्या लेक्चर मध्ये म्हणजे प्रॅक्टिकल मध्ये बघणार आहोत. तर त्याचं प्लांट पॉप्युलेशन आहे 50 ते 60,000 पर हेक्टर.
तसं त्याचा सीड रेट आहे. आता सीड रेट जसं आपण सोईंग साठी किंवा सोईंग करताना दोन मेथड किंवा दोन वेगवेगळ्या मेथड यूज केल्या, जसं की डिबलिंग आणि ड्रिलिंग. तसंच त्याचं एक ग्रेन साठी आणि एक फॉडर साठी. तसंच त्याचा सीड रेट सुद्धा वेगवेगळा आहे. जसं की फॉडर साठी सीड रेट खूप जास्त लागतो. मी तुम्हाला आधीच म्हटलं ड्रिलिंग मध्ये सीड रेट जास्त लागतो ऍज कम्पेअर टू डिबलिंग. मग तसंच 75 किलो सीड लागतं त्याच्यासाठी फॉडर पर्पज साठी, आणि ग्रेन पर्पज साठी 15 ते 20 किलो, म्हणजे जवळपास तिपटीचा फरक पडतो फॉडर पर्पज आणि ग्रेन पर्पज साठी. सोईंग डेप्थ 5 ते 7 सेंटीमीटर डीप. तसंच त्याचा फर्टिलायझर डोस आहे 120, 60, 40. आणि तसंच आपण बघतो नेहमीच्या क्रॉपला की 50% आपण ऍट द टाइम ऑफ सोईंग देतो नायट्रोजन, आणि आफ्टर 1 मंथ आपण देतो, आफ्टर 1 मंथ देतो परत उरलेला 50% फक्त नायट्रोजन. ओके, हे आपण नेहमीच बघतो बेसल डोस आणि आफ्टर 1 मंथ नायट्रोजनचा डोस. तसंच त्याचं इरिगेशन आणि वॉटर मॅनेजमेंट. इट इज इरिगेटेड क्रॉप अँड कॅनॉट सस्टेन वॉटर लॉगिंग. वॉटर लॉगिंग तो सस्टेन करू शकत नाही, जसं की आपण बघितलं फ्रॉस्ट आणि वॉटर लॉगिंग. त्याला वॉटर लॉगिंग क्रॉप म्हणजे अवॉइड करू शकत नाही किंवा तो टॉलरंट नाहीये, त्याचा खूप इफेक्ट होतो यील्डवर. आणि ते इरिगेटेड क्रॉप आहे, इरिगेशन मस्टच आहे. कशाला? मेजला. त्याची टॅसलिंग स्टेज येते 45 ते 50 दिवसानंतर. ओके, डेज आफ्टर सोईंग, म्हणजे 45 ते 50 दिवसानंतर सोईंग केल्यापासून 45 ते 50 दिवसानंतर टॅसलिंग स्टेज ही मेजची येते. टॅसलिंग सीड म्हणजे वरती तुम्ही बघितलं असाल मेजला तुरे येतात. ओके, ते तुरे म्हणजे त्याचा मेल फ्लावर असतं, त्याला टसल म्हणतात. आणि सिलिकिंग म्हणजे जिथं कॉब येतो खाली, म्हणजे जे वरचे येतात ते तुरे असतात, म्हणजे ते मेल फ्लावर, जे टसाल फ्लावर किंवा टसाल म्हणू शकतो आपण त्याला. आणि जे कॉब येतात म्हणजे जिथून ऍक्च्युली मेज येतं किंवा मेजचा कॉब येतो ते सिल्क, म्हणजे ते फिमेल फ्लावर असतं. तिथे ते सिल्किंग स्टेज. सिल्किंग स्टेज किंवा सिल्क फ्लावर हे केव्हा येतं मेजला? 65 ते 70 दिवसानंतर. लक्षात ठेवा, टसल अगोदर येतात, नंतर सिल्क येतात. ओके, नंतर ग्रेन फिलिंग स्टेज 85 ते 90 दिवसानंतर येते. जवळपास 3 महिन्यानंतर ग्रेन फॉर्मेशन सुरू होतं मेजमध्ये. त्याच्यानंतर त्याची टोटल वॉटर रिक्वायरमेंट आहे 45 ते 60 सेंटीमीटर पर हेक्टर. त्याचं इंटरकल्चर आणि वीड मॅनेजमेंट बघू. 2 ते 3 वीडिंग किंवा होईंग या 30 ते 35 दिवसानंतर आपल्याला माहिती की वीड हे क्रॉप हे वीड फ्री ठेवायचं. त्याच्याने काय होतं? वीड क्रॉप कॉम्पिटिशन हे कमी येतं. तसंच विडिंगसाठी किंवा हर्बिसाइड किंवा आपण त्याला विडीसाइड सुद्धा म्हणू शकतो, हायड्रोजिन, सेमॅजिन. त्याची क्वांटिटी आहे 1 ते 1.5 kg पर हेक्टर, जे 500 ते 600 लिटर पाण्यामध्ये डिझॉल्व्ह करायचं आणि ऍज अ प्री इमर्जन्स म्हणून त्याचं अप्लाय करायचं. प्री इमर्जन्स म्हणजे काय हे सुद्धा माहिती आहे तुम्हाला. यूज ऑफ हर्बिसाइड, तसंच जसं आपण ऍट्राजिन, सेमॅजिन वापरलं तेच तसंच 2,4-D वापरायचं. फक्त ऍट्राजिन, सेमॅजिन हे प्री इमर्जन्स आणि 2,4-D हे पोस्ट इमर्जन्स म्हणून वापरायचं. ओके, त्यानंतर आपण त्याचे इन्सेक्ट पेस्ट आणि डिसीज बघू. त्याच्यामध्ये काही पेस्ट आहेत ते म्हणजे शूट फ्लाय. शूट फ्लाय आपण स्वर्गमध्ये सुद्धा बघितली, त्याचं नेचर ऑफ डॅमेज सेमच आहे. आपण बघू. शूट फ्लाय बोर्स इन टू द स्टेम ऑफ प्लांट, फीड इनसाइड द स्टेम. ते स्टेम झाले चुकून, ते स्टेम आहे, STEM स्टेम. स्टेम फूड फ्लो फ्रॉम रूट टू टॉप फ्लावर, स्टॉप अपायकल पोर्शन ट्राय. याचे नेचर ऑफ डॅमेज आपण नेहमी बघितलं. त्याच्या नेचर ऑफ डॅमेजला काय म्हणतात? जसं की ते स्टेम मध्ये एंटर करतं आणि त्याचा फूड सप्लाय किंवा वॉटर सप्लाय हे स्टॉप करतं. त्याने काय होतं? अपायकल पोर्शन म्हणजे वरपर्यंत जर फूड आणि वॉटर पोहोचलंच नाही तर ऑब्विसली अपायकल पोर्शन हा ड्राय होईल. त्या सिम्पटम्सला स्पेसिफिक त्या शूट फ्लायच्या नेचर ऑफ डॅमेजला किंवा त्याच्या डॅमेज सिम्पटम्सला आपण डेड हार्ट्स म्हणतो. त्याची कंट्रोल मेजर आहे क्विनॉल स्प्रे करायचं 300 ml आणि 200 लिटर वॉटरमध्ये. दुसरी पेस्ट आहे आर्मीवर्म. याचं आपण बघितलं, याचं नॉक्टुरियल नेचर असतं, जसं की ते नाईट फीडिंग असतात. ओके, त्याचं नेचर ऑफ डॅमेज आहे, ते काय करतं? प्लांटला म्हणजे बघा, इट विल अटॅक ऑन स्टेम ऑफ प्लांट, सो प्लांट विल फॉल डाऊन. दे आर अटॅकिंग ग्रुप. हा, ते नॉक्टुरियल आहे म्हणजे नाईट फीडिंग करतात आणि ग्रुपमध्ये अटॅक करतात, म्हणजे प्लांटला कट करतात. ते चुकून स्टेमचं स्पेलिंग प्रत्येक ठिकाणी स्टीम झालंय ते कन्सिडर करा. ओके, तर त्याचं रिप्रोलरचं नेचर ऑफ डॅमेज आहे आणि याच्यासाठी पण क्विनॉल ते कट झाले, क्विनॉल सुद्धा आपण स्प्रे घेऊ शकतो. त्याचं रिप्रोलर आहे नेचर ऑफ डॅमेज. कॅटरपिलर्स रोल्स ऑन द लिव्स ऑन द हर बॉडी. आता इथं तुम्हाला म्हणजे इमेज पण दिसते की म्हणजे रिप्रोलर कसं, त्यानंतर आर्मीवर्म ह्या टाईपचे, शूट फ्लाय ह्या टाईपचे. आपण एवढ्या वेळेस हे बघितलं नव्हतं ना इमेज, तर ऍक्च्युअली तुम्ही इमेज बघून घ्या की कसं अटॅक करतात. त्याचे कॅटरपिलर्स असतात बघा, छोटे म्हणजे आळी टाईप तुम्हाला दिसेल, त्याच्यावर फीड करतात आणि मग प्लांटला डॅमेज करतात. त्याचे कंट्रोल मेजर आहे मिथिल पॅराथ्युआन डस्ट @ 25 kg पर हेक्टर. तर तुम्हाला डिटेल होईलच ते पेस्ट आणि डिसीज. मी नेहमी सांगते पॅथमध्ये डिटेल होईल, तुम्ही फक्त ओव्हरऑल लक्षात ठेवा. नंतर त्याचे काही डिसीज आहेत
डाऊन मिल्ड्यू, त्याचे नेचर ऑफ डॅमेज. ऑनियन लिव्स डेव्हलप व्हाईट कलर ऑफ पावडर, ग्रोथ ऑन द अप्पर अँड लोअर साइड ऑफ लिव्स विच बिकम प्रॉब्लेम टू फोटोसिंथेसिस. आता आपण बघितले की ओबियस जेव्हा पावडर एखाद्या पानावर जे फोटोसिंथेसिस पार्ट आहे झाडांचा, मोस्टली पान किंवा लिव्स, त्याच्यावर जर व्हाईट पावडर आली तर फोटोसिंथेसिसला ऑब्विसली प्रॉब्लेम होईल. तेच आहे त्याचा. मग तो जर असा जर डिसीज आला मेज वरती, कोणता डाऊन मिल्ड्यू, तर त्याचा कंट्रोल मेजर आपण 0.2% झिनेब हे बुटिंग स्टेजला देतात. बुटिंग स्टेजला स्प्रे करायचं. नंतर ब्लाइट, दुसरा डिसीज आहे मेजचा ब्लाइट. त्याचं नेचर ऑफ डॅमेज आहे. दिस डिसीज शो सिम्पटम्स पुअर एमर्जन्स अँड पॅची ग्रोथ रोटिंग ऑफ सीड ऍट कलर. हे सगळं जाऊ द्यात, तुम्हाला इमेज दिसते ना, त्याचे बघा पॅचेस दिसतात ते कलरचे, ब्राउनिश कलरचे, ते पॅचेस म्हणजे ब्लाइटचे पॅचेस आहेत. ओके, त्याचं कंट्रोल मेजर म्हणून त्याची सी ट्रीटमेंट आपण घेतो. सी ट्रीटमेंट 3 गॅम म्हणजे आपण थायरमची किंवा कॅप्टाची सी ट्रीटमेंट याला देऊ शकतो ब्लाइट डिसीज कंट्रोल करण्यासाठी. नंतर हार्वेस्टिंग अँड थ्रेशिंग. हार्वेस्टिंग आणि थ्रेशिंग आहे. क्रॉप बिकम मॅच्युअर आफ्टर 100 to 110 डेज आफ्टर सोईंग. आपण बघितलं होतं 90 डेज नंतर ग्रेन फॉर्मेशन सुरू होती. ओके, मग 100 ते जवळपास 110 दिवसानंतर ते पुन्हा मॅच्युअर होतं. ते मॅच्युअर झाले कसं कळायचं की ज्याचा पानांचा कलर आहे तो ग्रीन बिकम येलो. आता हे प्रत्येकच प्लांट मध्ये ऑब्वियस आहे, काही एवढं वेगळं काही सिम्पटम्स नाहीये. झाडांचा कलर जेव्हा पानांचा कलर ग्रीन टू येलो होतोय तेव्हा आपण समजून जायचं की ते आता मॅच्युरिटी सिम्पटम दाखवते किंवा आपल्याला त्याची हार्वेस्टिंग करायची आहे. तेव्हाच जेव्हा त्याचं मॉइश्चर पर्सेंटेज असतं पानांचं हे 20% पेक्षा कमी होतं आणि ग्रेनचा कलर सुद्धा येलो होतो. हार्वेस्टिंग इज डन बाय कट द प्लांट्स क्लोज टू द ग्राउंड. डायरेक्ट झाडांना कट देऊन असं सुद्धा करतात किंवा काही काही ठिकाणी फक्त कॉप काढून सुद्धा, म्हणजे जिथं आपण कॉप आले, जसं आपण सरगम सुद्धा बघितलं होतं, सरगमचं किंवा बाजरा बघितलं होतं की फक्त आपण त्याचे हेड कट केले होते. तसं काही ठिकाणी किंवा काही 2 त्याच्या मेथड्स आहेत. फक्त जो कॉप आहे तो कट करायचा विथ द हेल्प ऑफ सिकल, किंवा मग पूर्ण झाड कट करून नंतर त्याचे कॉप कट करायचे आणि नंतर थ्रेशर मेशनने किंवा थ्रेशरनं थ्रेशिंग करायची. नंतर कॉप ड्राईड टू द टेम्परेचर टू द मॉइश्चर कंटेंट 13 to 40%. ओके, त्यानंतर ड्राईड ते 13 ते 14% मॉइश्चर असेल एवढं त्यांना स्टोअर करायचं. ड्राय स्टॉक यूज फॉर हे अँड सिलेज मेकिंग. जसं आपण म्हणजे ग्रीन फॉडर सुद्धा ग्रीन प्लांट सुद्धा फॉडर म्हणून यूज करू शकतो, किंवा नंतर म्हणजे आपण हार्वेस्टिंग केल्यानंतर किंवा थ्रेशिंग केल्यानंतर जो स्टॉक उरतो ड्राईड स्टॉक, तो सुद्धा आपण फॉडर म्हणून यूज करतो. त्याचं यील्ड आहे. जर इम्प्रूव्ड मेथडनी आपण मेजचं कल्टिवेशन घेतलं तर 50 ते 55 क्विंटल पर हेक्टर, आणि रेनफेड मेथडने घेतलं, काही ठिकाणी रेनफेड मेथडने सुद्धा घेतात. मोस्टली हे इरिगेटेडच क्रॉप आहे. मग काही ठिकाणी स्कॅरसिटी, जर वॉटर झालं किंवा वॉटर नसलं तर मग रेनफेड कंडिशन मोस्टली म्हणजे रेनी सीझन मध्ये किंवा आपण त्याला खरीप सीझन मध्ये म्हणू शकतो. रेनफेड मेथड असली तर मग 20 ते 25 क्विंटल म्हणजे यील्ड त्याचं रिड्यूस होतं, किंवा 20 ते 25 क्विंटल यील्ड हे बेजचं एवढं मिळतं. त्याच्या इम्प्लॉइड व्हेरायटीज आहेत विजय, किसान, पंचगंगा, किरण, मंजिरी, गंगा 5, गंगा सफेद 2 आणि गंगा 11. आणि फॉडर पर्पज साठी मी आधी तुम्हाला सांगितलं आफ्रिकन टॉली खूप मोस्ट पॉप्युलर व्हेरायटी आहे, ही फॉडर पर्पज साठी युज करतात, तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा. ओके, तर इथे आपले सिरियल्स मधले 4ही इम्पॉर्टंट क्रॉप हे संपलेत. कुठले कुठले क्रॉप शिकलो आपण सिरियल्स मध्ये इम्पॉर्टंट? आपलं सिरियल्स हे संपले. इथं आपण आता मिलेट्स स्टार्ट करणार आहोत. ओके, कुठले कुठले क्रॉप शिकलो? 4 क्रॉप सांगा. ज्वार, बाजरा, मेज आणि राईस. ठीक आहे. आता आपण म्हणजे सिरियल्स हे संपलेच आपले. आता आपण मिलेट्स स्टार्ट करणार आहोत. आपल्याला टोटल 6 मिलेट्स शिकायचे होते. त्यातले आपण 2 म्हणजे आपले 4 मायनर मिलेट्स आहेत आणि 2 मेजर मिलेट्स. 2 मेजर मिलेट्स आपले आपण ऑलरेडी शिकलोय, जे की कोणते कोणते? सरगम आणि बाजरा. सरगमलाच म्हणतात ग्रेट मिलेट आणि बाजऱ्याला म्हणतात पर्ल मिलेट. हे आपले मेजर 2 मिलेट्स आपण बघितले किंवा आपण शिकले. तर आपण आता आपले उरलेले जे मायनर मिलेट्स आहेत, 4 मायनर मिलेट्स, त्याच्यामध्ये फॉक्सटेल मिलेट, फिंगर मिलेट, प्रोसे मिलेट आणि कोडो मिलेट, हे 4 बघणार आहोत. इथे एवढं डिटेल बघायची गरज नाही, कारण मायनर मिलेट्स फक्त आपण शॉर्ट मध्येच बघू. तर आपण करू स्टार्ट ते. आणि आणखी एक 2-3 इन्स्टिट्यूट आहेत ते लक्षात ठेवा. बेसिस ऑफ मेज, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेज रिसर्च हे लुधियानाला आहे. ओके, IIMR म्हणतात त्याला, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेज रिसर्च लुधियाना. लुधियाना कुठे आहे? पंजाब मध्ये. IIMR. आणि दुसरं आहे
मेज रिसर्च सेंटर आहे हैदराबादला. ओके. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेज रिसर्च हे आहे लुधियानाला आणि मेज रिसर्च सेंटर आहे हैदराबादला. हे दोन सेंटर लक्षात ठेवा. बाकीचे तर तुम्हाला माहितच असतील, म्हणजे आपण क्रीडा वगैरे हे बघितले होते मागच्या लेक्चर मध्ये. तर ऑन द बेसिस ऑफ मेज हे दोन सेंटर लक्षात ठेवा. म्हटलंच नोट डाऊन करून ठेवा. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेज रिसर्च लोकेटेड ऍट लुधियाना, किंवा त्याला IIMR सुद्धा म्हणतात. आणि मेज रिसर्च सेंटर लोकेटेड ऍट हैदराबाद. ओके. चला आपण मिलेट स्टार्ट करू. छोटासाच पॉइंट आहे, एका लेक्चर मध्ये होऊन जातं आपले 4 मिलेट्स. ठीक आहे. दिसते सगळ्यांना? स्क्रीन दिसतीये ना? येस मॅम. ठीक आहे. आपलं पहिलं मिलेट आहे फॉक्सटेल मिलेट, किंवा त्याला इटालियन मिलेट म्हणतात. आणि त्याचं कॉमन नेम आहे राळा किंवा काकूम. ही त्याची इमेज आहे, ती बघून घ्या. फॉक्सटेल मिलेट, त्याचं बॉटनिकल नेम आहे सॅटेरिया इटालिका. याचे तुम्ही म्हणजे मोस्टली पूर्ण आपण जर कल्टिवेशन प्रॅक्टिसेस बघितले, जसे की सोईंग, हार्वेस्टिंग, थ्रेशिंग, एवढं बघायची गरज नाही. आपण बघ शॉर्टकट मध्ये बघणार आहे. आता बघा तुम्ही, बस एवढेच बघणार आहे. त्याची व्हेरायटी, मॅन्युअल, फर्टिलायझर, हार्वेस्टिंग आणि शॉर्ट मध्ये बघणार आहे. तेवढंच तुम्ही लक्षात ठेवा. आणि बॉटनिकल नेम आणि हे म्हणजे याचं लर्न करून ठेवा. तर फॉक्सटेलचं बॉटनिकल नेम आहे सॅटेरिया इटालिका. त्याचं ओरिजिन आहे चायना. त्याचं इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स मध्ये फक्त आपण बघू 12.5% फॉस्फरस, 4.3% फॅट आणि 3.2% ऍश. त्याचं सीड आणि सोईंग हे आता ऑब्विस आहे. खरीप क्रॉप आपण बघतोय तर जून जुलै मध्ये सोईंग होती. त्याचं सीड रेट आहे 8 ते 10 kg पर हेक्टर. आता वेगळं सांगायची गरज नाही. आता सीड रेट 8 ते 10 kg आहे, तर याचं काही एक्सप्लेन करू शकतो का आपण? नाही. ते आहे ते तुम्हाला लक्षातच ठेवावं लागेल. त्याचं स्पेसिंग आहे 30 ते 10 सेंटीमीटर. आणि मेथड ऑफ सोईंग ब्रॉडकास्टिंग. ब्रॉडकास्टिंग म्हणजे काय? ब्रॉडकास्टिंग मेथड मध्ये काय आहे त्याचे ऑब्जेक्टिव्ह किंवा त्याचे डेफिनेशन सांगा मला. व्हॉट इज मीन बाय ब्रॉडकास्टिंग मेथड ऑफ सोईंग? स्कॅटरिंग ऑफ सीड्स. स्कॅटरिंग ऑफ सीड करतो आपण, त्याच्यामध्ये कुठलेही प्लांट टू प्लांट आणि रो टू रो डिस्टन्स हे मेंटेन नसतं. नंतर त्याचं मॅन्युअर आणि फर्टिलायझर 5 ते 10 टन FOM पर हेक्टर आपण यूज करतो. आणि त्याचा फर्टिलायझर डोस आहे 40-20-20 NPK kg पर हेक्टर. हार्वेस्टिंग आणि यील्ड त्याचं आपण म्हणजे 80 ते 100 दिवसानंतर प्लांट हे मॅच्युअर होतं, त्यानंतर त्याची हार्वेस्टिंग करायची. त्याचं मॅच्युरिटी इंडेक्स दिलेले आहे येलोईंग ऑफ लीफ आणि ते लीफ नंतर ड्रुपिंग डाऊन होतं, म्हणजे पान गळून पडतात, तेव्हा त्याची आपण हार्वेस्टिंग करायची. त्याचं यील्ड आहे ग्रेनचं यील्ड 8 ते 12 क्विंटल पर हेक्टर आणि स्ट्रॉ यील्ड आहे 15 ते 20 क्विंटल पर हेक्टर. व्हरायटीज आहे त्याच्या ISA 326, अर्जुन आणि चित्रा. नेक्स्ट मिलेट आहे आपलं फिंगर मिलेट. त्यालाच कॉमन नेम नाचणी किंवा रागी सुद्धा म्हणतात. त्याचं बॉटनिकल नेम आहे इलुसिना कोरकाना. ओरिजिन आहे त्याचं इंडिया. इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स त्याचं चपाती मेकिंग आणि सिलेज मेकिंग. ओके. त्यानंतर केक्स मध्ये सुद्धा त्याचा बेकिंग किंवा बेकरीमध्ये सुद्धा त्याचा यूज होतो फिंगर मिलेटचा. त्यानंतर त्याचं पर्सेंटेज वगैरे दिसत नाहीये, ते थोडं कट झालंय, थोडं कन्सिडर करा. त्याचं इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आहे फॅट, CHO आणि फॉस्फरस. त्यानंतर व्हिटॅमिन A किंवा व्हिटॅमिन B सुद्धा त्यामध्ये रिच असतं. तर सीड आणि सोईंग आपण त्याचे जून टू जुलै मध्ये करतो. सीड रेट 25 kg पर हेक्टर आणि ब्रॉडकास्टिंग मेथडने आपण सोईंग करतो जर आपण ब्रॉडकास्टिंग केली तर. आणि ड्रिलिंगनी केली तर 8 kg पर हेक्टर. पण मोस्टली फिंगर मिलेटची ब्रॉडकास्टिंगच करतात. मोस्टली सगळ्याच मिलेटची जनरली ब्रॉडकास्टिंगच करतात. पण जर काही ठिकाणी जर ड्रिलिंग नाही केली त्याचा सीड रेट मग कमी असतो. त्यानंतर स्पेसिंग आहे 30/10 आणि मेथड ऑफ सोईंग बघितलं आपण ब्रॉडकास्टिंग आणि ड्रिलिंग. मॅन्युअल आणि फर्टिलायझर 5 ते 10 टन FOM हे कॉमनच आहे सगळ्यांमध्ये. आणि 60-30-30 NPK kg पर हेक्टर. नंतर हार्वेस्टिंग आणि त्याचं यील्ड 100 ते 130 दिवसानंतर प्लांट हे मॅच्युअर होतं. त्याचं हार्वेस्टिंग असं करायचं की कॉब वॉज रिमूव्ह अँड ड्राय इन सनलाइट. त्याचे कॉब रिमूव्ह करायचे किंवा कट करायचे आणि सनलाइट मध्ये ड्राय करायचे. त्याचं ग्रेन यील्ड येतं 20 ते 25 क्विंटल पर हेक्टर आणि स्ट्रॉ यील्ड 60 ते 80 क्विंटल पर हेक्टर. हे स्ट्रॉ यील्ड म्हणून सुद्धा युज करतात. म्हणजे त्याचे उरलेले जे नंतर असतात, आपण हार्वेस्टिंग झाली किंवा थ्रेशिंग झाल्यानंतर जे स्ट्रॉ उडतो तो स्ट्रॉ म्हणून सुद्धा युज होतो. तिथे त्यांचं स्ट्रॉ यील्ड सुद्धा दिलेलं आहे आणि ग्रेन यील्ड. त्याच्या इम्प्रूव्ह व्हरायटीज आहेत काही HR 374, VL 149, गोदावरी आणि फुले नाचणी. ओके. नंतर तिसरं आहे आपलं इम्पॉर्टंट प्रोसो मिलेट किंवा त्याला ब्रोमो मिलेट किंवा होग मिलेट सुद्धा म्हणतात. त्याचं कॉमन नेम आहे किना किंवा वरी. आपण याचं इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आहे बघा, ते उपवासाला सुद्धा आपण युज करतो. इट इज युज ॲज फास्ट.
त्याचं बॉटनिकल नेम आहे पॅसियम मिलियासियम. ओरिजिन आहे इंडिया. 12.5% फॉस्फरस, 1.1% फॅट, 68% त्याचं कार्बोहायड्रेट आणि क्रूड फायबर. सीएफ म्हणजे काय? क्रूड फायबर. 9.8% क्रूड फायबर असतात त्याच्यामध्ये. सीड अँड सोईंग जून टू जुलै टाइम ऑफ सोईंग आहे त्याची आणि सीड रेट आहे 20 kg पर हेक्टर. 1 मिनिट. आणि सुद्धा ब्रॉडकास्टिंग आणि ड्रिलिंगने आपण सोईंग करू शकतो. सीड रेट आहे 5 ते 6 kg पर हेक्टर हा ड्रिलिंगचा आणि 20 kg पर हेक्टर हा ब्रॉडकास्टिंगचा. तर स्पेसिंग 30 x 10 cm. मेथड ऑफ सोईंग ब्रॉडकास्टिंग आणि ड्रिलिंग. आणि त्याचा मॅन्युअल आणि फर्टिलायझर डोस आहे त्याचा 40-20-20 किंवा 40-20-20 NPK kg पर हेक्टर. हार्वेस्टिंग आणि यील्ड 60 to 75 डेज नंतर त्याची मॅच्युरिटी होती. आणि सेम आहे आपण जेव्हा मागच्या मिलेट्स बघितलं तसंच. कॉब आर रिमूव्ड अँड ड्राय इन सनलाइट. ग्रेन यील्ड आहे त्याचा 20 to 25 क्विंटल पर हेक्टर आणि स्ट्रॉ यील्ड आहे 60 to 80 क्विंटल पर हेक्टर. व्हेरायटीज K1, CO2, PRC2 आणि CO4. त्यानंतर कोडो मिलेट त्याचं कॉमन नेम आहे भगर. बॉटनिकल नेम आहे पॅस्पेलम स्कॉर्बियुलॅटम. प्रोनाउन्सिएशन थोडं हार्ड आहे तर तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल. ओके. पॅस्पेलम स्कॉर्बियुलॅटम. ओरिजिन आहे त्याचं ऑस्ट्रेलिया. इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स सेम जसं आपण की वरीचं बघितलं. इट यूज ॲज फास्ट किंवा उपवासाला त्याचा यूज होतो. 8.3% फॉस्फरस, 1.4% फॅट, 65% कार्बोहायड्रेट किंवा CHO. CHO म्हणजे कार्बोहायड्रेट. सीड आणि सोईंग टाइम सोईंग आहे जून जुलै. सीड रेट 12 ते 15 kg पर हेक्टर. स्पेसिंग आहे 30 ते 10 सेंटीमीटर. आणि मेथड ऑफ सोईंग ब्रॉडकास्टिंग आणि ड्रिलिंग. मॅन्युअल फर्टिलायझर 40-20-20 याचा पण फर्टिलायझर डोस सेम आहे. हार्वेस्ट आणि यील्ड 60 ते 75. जवळपास 2 ते 2.5 महिन्याचे क्रॉप असतात मायनर मिलेट्स. ओके. त्याचं पण हार्वेस्टिंग सेमच आहे जसं आपण बाकीच्यांचं बघितलं तसं. ग्रेन यील्ड 6 ते 15 क्विंटल पर हेक्टर. स्ट्रॉ यील्ड 15 ते 40 क्विंटल पर हेक्टर. व्हेरायटी PSC1, PSC2 आणि VPS 147-1. तुम्ही जर बघितलं असेल तर मॅन्युअल फर्टिलायझर किंवा हार्वेस्टिंग किंवा डेज मॅच्युरिटीचे डेज हे जवळपास सेमच आहे. तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचे आहेत व्हेरायटी, यील्ड, जवळपास सीड रेट पण थोडा मॅचेस होतो. सीड रेट आणि त्याचं बॉटनिकल नेम. ओके. त्यानंतर एक आहे लिटल मिलेट. ते मोस्टली ऑब्जेक्टिव्ह मध्ये विचारतात. त्याचं कॉमन नेम आहे सावा आणि बॉटनिकल नेम आहे पॅनिकम सुमॅट्रेन्सी. ओके. हे लक्षात ठेवा. हे काही आपल्या सिलेबसला नाहीये म्हणजे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणून मोस्टली ऑब्जेक्टिव्हला विचारतात की लिटल मिलेट म्हणजे काय, त्याचं बॉटनिकल नेम आणि कॉमन नेम तुम्ही हे ठेवा. इथे आपलं मिलेट्स आणि सिरियल्स आपले संपलेले आहेत. आपण नेक्स्ट लेक्चर पासून पल्सेस स्टार्ट करू. ओके. कळालं? काही प्रॉब्लेम आहे कुणाला? बोला काहीतरी. हॅलो, आवाज येतोय का? येस मॅम. येस मॅम. कळालं मग पल्सेस आपले सिरियल्स आणि मायनर मिलेट्स. मायनर मिलेट्स तेवढं काही नाही, तुम्ही फक्त जस्ट ओव्हरलुक करा आणि बॉटनिकल नेम आणि मी सांगितले तेवढे पॉईंट लक्षात ठेवा. एवढं डिटेल मध्ये करायची गरज नाही. आपले 2 मिलेट झालेत, मेन मिलेट किंवा मेजर मिलेट, जसे की पर मिलेट आणि रेन मिलेट म्हणजे स्वर्गम आणि बाजरा. ते 2 आपण डिटेल बघितलं आहे त्याची कल्टिवेशन प्रॅक्टिसेस. मी पण ते डिटेल करा. एवढं काही इम्पॉर्टन्स नाही, म्हणजे इम्पॉर्टंट नाही असं नाहीये, पण एवढं डिटेल करायची गरज नाही जसं आपण बाकीचे बघितले तेवढे. आपले आता 8 क्रॉप इथे झालेत. 4 आपण बघितले सिरियल्स आणि 4 बघितले मिलेट्स. आपण नेक्स्ट लेक्चर पासून पल्सेस स्टार्ट करू. तर ऑइल सीड, फायबर 1 बाय 1 आपण बघू. ठीक आहे. कळलं का? विचारू का मग आता? मॅम. विचारू क्वेश्चन? ठीक आहे. फिमेल फ्लावरला काय म्हणतात मेचच्या मग? सिल्क. सिल्क.
सी आणि मेल फ्लावरला असेल आणि सिल्किंग स्टेज किती दिवसानंतर येते? डेज आफ्टर सोईंग सोईंग केल्यानंतर किती दिवसानंतर सिल्किंग स्टेज येते मेजची? 65 to 70. ओके. आणि टेसल येते 45 to 50 डेज नंतर. ओके. मग आता आपलं झालेले चारही क्रॉपचे कुणीतरी मला बॉटनिकल नेम सांगा बरं. स्वर्गम, बाजरा, राईस आणि आता आपण बघितलं तो मेज. सांगा. रितेश कोरे. आहे का? अब्सेंट आहे का? म्हणजे इथे प्रेझेंट आहे पण फक्त स्टार्ट करून गेलाय का कुठे आज पण? रितेश कोरे. मागच्या लेक्चरला पण असं केलं होतं ना तू? आणखी कोण होता? तो प्रीतम तरी आहे का आज जरी? आहे ना? सांग मग बॉटनिकल नेम सांग. चारीचे सांग किंवा तुला जेवढ्याचे येतात तेवढे सांग 4 क्रॉप पैकी. मिलेट्सचे नाही विचारत कारण आपण आजच शिकलो ते. मिलेट्सचे तुम्ही नेक्स्ट लेक्चरला लर्न करून या. सांग प्रीतम. सरगमचं बॉटनिकल नेम काय आहे? होता का सरगम जेव्हा शिकलो आपण तेव्हा त्या सॉर्गम लेक्चरला? बायकोलर. नसेलच ना? सॉर्गम बायकोलर. हा. आणि बाजराचं?